आपण सगळे यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतो, पण यशस्वी लोक नेमकं वेगळं काय करतात ज्यामुळे त्यांना यश मिळतं, हेच गुपित आपण आज उलगडणार आहोत. चला तर सुरू करूया. हाय हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक नेपोलियन हिल लिखित लॉ ऑफ सक्सेस या पुस्तकाचं मराठीत सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर ऐकूया. मग जे लोक जीवनात यशस्वी होतात ते 3 गोष्टी चांगल्या प्रकारे करतात. प्रथम, त्यांना काय हवे आहे हे माहीत असते आणि ते मिळवण्याचे उद्दिष्ट ते स्वतःसमोर ठेवतात. दुसरे, ते समविचारी लोकांच्या गटात सामील होतात. तिसरे, त्यांना हवे ते मिळेपर्यंत ते प्रयत्न करत राहतात. यशाचा नियम हे पुस्तक नेपोलियन हिल यांच्या विचारांची सोनेरी गुरुकिल्ली आहे. उद्योगपती, मुत्सद्दी, विचारवंत आणि सर्व क्षेत्रातील यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर हिल यांनी जे काही शिकले ते पुस्तकात मांडले आहे. नेपोलियन हिल यांचा जन्म व्हर्जिनियामध्ये झाला होता आणि त्यांनी किशोरवयातच शहराच्या वर्तमानपत्रासाठी लेख लिहायला सुरुवात केली. अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध प्रेरक लेखकांपैकी एक बनले. त्यांची पुस्तके आधुनिक प्रेरणेचा पाया बनवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी या पुस्तकात यशाचे 16 नियम 16 विविध भागांमध्ये मांडले आहेत. त्यातील पहिला भाग, मास्टरमाइंड. यशाच्या कायद्याच्या प्रास्ताविक प्रकरणात नेपोलियन हिल मास्टरमाइंड संकल्पना स्पष्ट करतात, ज्याला ते सर्वोत्कृष्ट वैयक्तिक यशाचा पाया मानतात. एक विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक मनांचे सामंजस्यपूर्ण सहकार्य असते, म्हणून ते मास्टरमाइंडची संकल्पना करतात. सुसंवाद आवश्यक आहे. प्रत्येक सदस्याने इतरांच्या उद्देशाशी संरेखित केले पाहिजे. हिल वर्णन करतात की अमेरिकन औद्योगिक अर्थव्यवस्थेतील अनेक यशस्वी व्यक्ती सदस्य मास्टरमाइंडचे निर्माते होते. हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन, हार्वे फायरस्टोन, जॉन डी रॉकफेलर सिनियर आणि अँड्रे कार्नेगी यासारख्या प्रमुख व्यक्तींची उदाहरणे त्यांनी दिली. मास्टरमाइंडच्या सामर्थ्याने आपल्याला यश मिळू शकते यावर हिल जोर देतात. या पुस्तकातील दुसरा भाग, एक निश्चित मुख्य ध्येय. यशाचा नियम एखाद्याचे जीवन कार्य शोधण्यात वाया जाणारे प्रयत्न कसे टाळावेत याचे मार्गदर्शन प्रदान करतो. हे पुस्तक एक सुपरिभाषित उद्देश आणि निश्चित मुख्य उद्दिष्ट असण्याच्या महत्त्वावर जोर देते, जे केवळ एक ध्येय नाही तर एक संभाव्य वास्तव अस्तित्वात आणण्यासाठी वचनबद्ध आहे. व्यक्ती ध्येयहीनता दूर करू शकतात आणि विशिष्ट ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्याच्या दिशेने कार्य करू शकतात. तुमचे मुख्य ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही अनेक पावले उचलू शकता. सर्वप्रथम, तुमचे उद्दिष्ट एका संक्षिप्त आणि संस्मरणीय विधानात लिहिणे आवश्यक आहे, ज्याचा संदर्भ सहजपणे दिला जाऊ शकतो. दुसरे म्हणजे वेळ आणि पैसा यासारख्या संसाधनांसह तुमचे ध्येय साध्य करण्याच्या बदल्यात तुम्ही काय सोडण्यास तयार आहात ते लक्षात ठेवा. हे तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रती तुमची वचनबद्धता आणि तुम्ही कोणते त्याग कराल हे स्पष्ट करण्यात मदत करते. शेवटी दिवसातून 12 वेळा स्वयंसूचनाद्वारे तुमचे उद्दिष्ट आठवत, जोपर्यंत ते तुमच्या अवचेतन मनावर रुजत नाही आणि तुम्ही ते साध्य करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध होत नाही, तोपर्यंत ते नियमितपणे पाठ करणे समाविष्ट आहे. या पायऱ्या तुम्हाला तुमची ऊर्जा आणि तुमचे मुख्य ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकतात. या पुस्तकातील भाग तिसरा, आत्मविश्वास. या भागात हिल मानवजातीच्या 6 मूलभूत भीती कव्हर करतात. त्या अशा आहेत: पहिली, गरिबीची भीती. दुसरी, म्हातारपणाची भीती. तिसरी, टीकेची भीती. चौथी, कोणाचे तरी प्रेम गमावण्याची भीती. 5वी, आजाराची भीती. 6वी, मृत्यूची भीती. हिल त्रासदायक विचारांना सामोरे जाण्यासाठी स्वयंसूचना किंवा बोलण्याचा सराव करण्यास सांगतात. आकर्षणाचा नियम एखाद्याचे जीवन सुधारण्यासाठी कसा वापरला जाऊ शकतो याचे उदाहरण देखील ते देतात. सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करून आणि भीतीवर मात करून व्यक्ती सकारात्मक लोकांना त्यांच्या समुदायात आकर्षित करू शकतात. तथापि हिल चेतावणी देतात की शारीरिक तंदुरुस्तीसाठी जसा व्यायाम महत्त्वाचा आहे, तसाच आत्मविश्वासाचा सातत्यपूर्ण वापर आवश्यक आहे. अशा प्रकारे नियमितपणे आत्मविश्वास वापरल्याने त्याचा विकास आणि देखभाल करण्यास मदत होऊ शकते. या पुस्तकातील भाग चौथा, बचत करण्याची सवय. हिल या भागात पैशाची बचत करण्याचा सल्ला देतात. त्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे सांगतात. पैशाची बचत केल्याने गरिबीची भीती दूर होते आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतात.
भौतिक समृद्धी वाढते. ही उदाहरणे देतात की कर्ज आणि जास्त खर्चाचा एखाद्याच्या जीवनावर कसा नकारात्मक परिणाम होतो ते उत्पन्न आणि खर्च समजून घेण्यासाठी बजेट तयार करण्याचे सुचवतात. आणि आर्थिक नासाडीवर मात केलेल्या 200 आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्यानंतर त्यांनी विकसित केलेल्या बचत मॉडेलची ते शिफारस करतात. या पुस्तकातील भाग 5 पुढाकार आणि नेतृत्व. या धड्यात नेपोलियन हिल यशाचा कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाहिरात आणि विक्रीसाठी शाळा तयार करण्याची कथा सामायिक करून आपला पुढाकार आणि नेतृत्व प्रदर्शित करतात. त्यांना त्यांची शाळा सुरू करण्यासाठी 2 गोष्टींची गरज होती: स्टार्टअप भांडवल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचा अभ्यासक्रम. त्यांना काय शिकवायचे आहे हे माहीत असूनही शाळा सुरू करण्यासाठी त्यांना अधिक निधीची आवश्यकता होती. हिल यांनी प्रथम आवश्यक भांडवल मिळवण्याचे आपले निश्चित मुख्य उद्दिष्ट ठेवले. त्यानंतर त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विस्तृत योजना तयार केली. चिडचिड करण्याऐवजी किंवा तक्रार करण्याऐवजी हिल यांनी ज्ञान शिकण्यात स्वारस्य असलेल्या व्यक्तींचा एक गट शोधला. त्यांच्याकडे विपणन आणि विक्री शिक्षणात गुंतवणूक करण्यासाठी पैसे होते. त्यांचे व्यवसाय शिक्षणासाठी भांडवल सुनिश्चित केल्यानंतर हिल यांचे शेवटचे आव्हान म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी जागा शोधणे. त्यावेळी ऑनलाईन डिजिटल शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे ज्यांना शिकण्याची इच्छा होती ते महाविद्यालयात जायचे. हिल यांनी एका प्रतिष्ठित बिझनेस कॉलेजच्या संचालकाशी संपर्क साधला आणि कॉलेजने हिल यांची शिक्षण व्यवस्था चालू ठेवण्यासाठी प्रारंभिक भांडवल उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात अधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा मार्ग म्हणून आपला अभ्यासक्रम सादर करायला सांगितला. संचालक सहमत झाले आणि हिल यांना त्यांचे भांडवल मिळाले. कॉलेजला जे देणे बाकी होते ते 1 वर्षामध्ये परत केले आणि हिल यांनी हा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून चालवला. या पुस्तकातील भाग 6 कल्पनाशक्ती. असंख्य यशोगाथा विक्री कार्यप्रदर्शन वाढवण्यासाठी कल्पनाशक्तीच्या क्षमतेचे उदाहरण देतात. नेपोलियन हिल यांनी त्यांच्या द लॉ ऑफ सक्सेस या पुस्तकात विक्री करणाऱ्यांची उदाहरणे सांगितली आहेत, ज्यांनी विविध उद्योगांमध्ये मोठ्या पदावर जाण्यासाठी त्यांच्या कल्पनेचा उपयोग केला आहे. असेच एक उदाहरण हिल स्वतः आहेत, ज्यांनी ओहायोच्या गव्हर्नरला राज्यपाल का सहमत होतील याची कल्पना करून सुधारित कायद्याला सोडण्यासाठी राजी केले. दुसरे उदाहरण म्हणजे शिकागोचे पॉल हॅरिस, ज्यांनी पारंपरिक जाहिरात पद्धती निषिद्ध असताना त्याच्या कायदेशीर सरावाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्जनशील मार्गाची कल्पना करून पहिला रोटरी विकला. शिकागो विद्यापीठाचे डॉक्टर हॉपर हे आणखी एक उदाहरण आहे, कारण त्यांनी जॉन डी रॉकफेलर कडून देणगी प्रकट करण्यासाठी त्यांची कल्पनाशक्ती वापरली. या पुस्तकातील भाग 7 उत्साह. नेपोलियन हिल या भागात उत्साहावर लक्ष केंद्रित करतात. हिल उत्साहाची व्याख्या नवीन स्तरावरील उत्कटतेने पुन्हा उत्साही होण्याची स्थिती ज्यामुळे कमी झोप येऊ शकते हे सांगतात. ते उत्साहाच्या सामाजिक फायद्यांवर भर देतात. ते इतरांना तुमच्या सुचवलेल्या दिशेने कार्य करण्यास कसे प्रेरित करू शकतो हे सांगतात. तथापि हिल सांगतात उत्साह टिकून ठेवू शकत नाही हे स्पष्ट करून बनावट उत्साहाविरुद्ध सावध करतात. त्यांचा असा विश्वास आहे की खरा आणि चिरस्थायी उत्साह हा केवळ बाह्य घटकांद्वारे प्रेरित होण्याऐवजी एखाद्या व्यक्तीच्या आतून येतो. या पुस्तकातील भाग 8 आत्मनियंत्रण. हिल उत्साहाला पूरक शक्ती म्हणून आत्मनियंत्रणाच्या महत्त्वावर जोर देतात. उत्साह पुढे जाण्यासाठी ऊर्जा प्रदान करत असताना आत्मनियंत्रण हे स्टीअरिंग व्हील आणि ब्रेक म्हणून कार्य करते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांचा उत्साह त्यांच्या इच्छित उद्दिष्टांकडे निर्देशित करता येतो. यशाचे इतर सर्व नियम लागू करण्यासाठी आत्मनियंत्रण आवश्यक आहे. हिल यावर जोर देतात की स्वयंशिस्तीशिवाय एखादी व्यक्ती त्यांच्या नशिबाचा स्वामी किंवा त्यांच्या आत्म्याचा कर्णधार होऊ शकत नाही. या उलट अतिउत्साह हानिकारक ठरू शकतो, ज्यामुळे एखाद्याच्या कृतीचे नियमन करण्याचे साधन म्हणून आत्मनियंत्रण असणे महत्त्वाचे ठरते. थोडक्यात यशाच्या नियमानुसार व्यक्तींनी त्यांचा उत्साह आत्मनियंत्रणासह संतुलित करणे आवश्यक आहे आणि जे हे संतुलन साधू शकतात ते त्यांच्या नशिबाचे शिल्पकार बनतात. या पुस्तकातील भाग 9 पगारापेक्षा जास्त करण्याची सवय. सक्सेस कोर्सचा कायदा वाढत्या परताव्याच्या कायद्याचा लाभ घेण्याचे महत्त्व अधोरेखित करतो, ज्यामुळे प्रदान केलेल्या सेवेच्या तुलनेत पैशांमध्ये असमान परतावा मिळतो. एक यशस्वी नेता होण्यासाठी एखाद्या व्यक्तीने त्याला जे पैसे दिले जातात त्यापेक्षा
जास्त आणि चांगले काम केले पाहिजे. हिलचा अनुभव हा या तत्वाचा पुरावा आहे, कारण त्यांना सुरुवातीला सक्सेस कोर्सच्या कायद्यावरील कामासाठी कमी मोबदला मिळाला होता. तथापि थॉमस एडिसन यांच्या एका सहकार्याने फोर्ड मोटर कंपनीच्या बोर्डाच्या अध्यक्षांशी त्यांची ओळख करून दिली, ज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा कोर्स खरेदी केला होता. तेव्हा त्यांचे समर्पण आणि वचनबद्धता अखेरीस पूर्ण झाली. यामुळे स्नोबॉलचा परिणाम झाला, कारण इतर व्यवसायांनी यशाचा कोर्स शोधला आणि विकत घेतला. गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे उत्कटतेने आणि समर्पणाने उत्तेजित होऊन अपेक्षेपेक्षा जास्त आणि पलीकडे जाणे. अशा प्रकारे व्यक्ती बाहेर पडू शकतात आणि त्यांच्या अपवादात्मक प्रयत्नांसाठी पुरस्कृत होऊ शकतात. शेवटी चांगला नेता आउटपुटच्या समानतेवर लक्ष केंद्रित करू शकत नाही, तर त्यांनी प्रदान केलेल्या कामाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. या पुस्तकातील भाग 10 आनंददायी व्यक्तिमत्व. यशाचा नियम यश मिळवण्यासाठी आनंददायी व्यक्तिमत्व असण्याच्या महत्त्वावर जोर देतो. बुद्धिमत्तेसह एकत्रितपणे व्यक्तींना अडथळ्यांवर मात करण्यास मदत करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन बनते. हे अनेक विक्रेते आणि नेत्यांसाठी गेम चेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे त्यांना कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्व बदलू शकते. विश्वास निर्माण करण्यासाठी आणि ग्राहकांशी दृढ संबंध प्रस्थापित करण्यासाठी एक आनंददायी व्यक्तिमत्व आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांची तुमच्यासोबत व्यवसाय करण्याची अधिक शक्यता निर्माण होते. एक यशस्वी व्यक्तिमत्व जोपासण्यासाठी तीक्ष्ण बुद्धी आणि स्वतःला चांगले व्यावसायिक म्हणून सादर करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होऊ शकतात. एकंदरीत एक स्वागतार्ह आणि आकर्षक व्यक्तिमत्व म्हणून बुद्धिमत्ता यश मिळवण्यात सर्व फरक करू शकते. या पुस्तकातील भाग 11 अचूक विचार. अचूक विचार हा दीर्घकालीन यशासाठी मूलभूत आहे. यशाचा नियम त्याच्या महत्त्वावर जोर देतो. यात व्यक्तींना तथ्य आणि माहितीमधील फरक कसा करावा आणि ज्ञात तथ्यांचे 2 भिन्न गटांमध्ये वर्गीकरण कसे करावे हे शिकवते. महत्त्वाचे आणि महत्त्वाचे नाही असे केल्याने व्यक्ती त्यांच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी कोणती तथ्ये महत्त्वपूर्ण आहेत हे निर्धारित करू शकतात. शिवाय कोणत्याही निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ठोस योजना तयार करण्यासाठी या तथ्याचा वापर करण्याचे मार्गदर्शन करतात. अचूक ज्ञानाची तुमची तहान सामायिक करणाऱ्या व्यक्तींसह स्वतःला वेढणे तुमच्या यशासाठी महत्त्वाचे आहे. सक्सेस कोर्सचा कायदा मार्गदर्शनाच्या सामर्थ्य आणि मास्टरमाइंड ग्रुपच्या निर्मितीवर भर देतो. वैयक्तिक अनुभवांद्वारे हिल समविचारी व्यक्तींसह स्वतःच्या सभोवतालच्या सकारात्मक प्रभावाची साक्ष देतात, जे एकमेकांना समर्थन देतात आणि प्रेरणा देतात, ज्यामुळे यशाचे चक्र पूर्ण होते. चुकीच्या माहितीच्या आणि बनावट बातम्यांच्या जगात तथ्य आणि मते यांच्यात फरक करणे आव्हानात्मक असू शकते. तथापि अचूक विचार हा दोघांमधील फरक ओळखण्याच्या क्षमतेवर आधारित असतो, ज्यामुळे एखाद्याला भावनांऐवजी डेटावर आधारित तर्कशुद्ध निर्णय घेता येतो. सक्सेस कोर्सचा कायदा व्यक्तींना वस्तुस्थिती 2 श्रेणींमध्ये विभाजित करण्याची सूचना देतो. आवश्यक आणि संबंधित किंवा बिनमहत्वाच्या आणि अप्रासंगिक त्यांना प्राधान्य देण्यास आणि खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते. या पुस्तकातील भाग 12 एकाग्रता. यश मिळवण्यासाठी एकाग्रतेची कला महत्त्वाची आहे, कारण ती तुम्हाला एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते, जोपर्यंत तुम्ही त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी व्यावहारिक धोरणे विकसित करत नाही. या व्यतिरिक्त हे तुम्हाला शिकवते की तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतरांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा फायदा घेण्यासाठी काय करावे. शेवटी ते तुमच्या सभोवतालच्या शक्तींबद्दल आणि त्यांना तुमच्या फायद्यासाठी कसे वापरावे याबद्दल व्यावहारिक समज प्रदान करते. यशाचा पाठलाग करताना एकच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. खूप लवकर वैविध्य आणण्याचा प्रयत्न केल्याने तुमचे प्रयत्न विखुरले जाऊ शकतात. तुमच्या यशाची शक्यता कमी होऊ शकते. एका विशिष्ट उद्देशावर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या लक्ष्याच्या दिशेने प्रगतीचा मार्ग निघू शकतो, जे तुम्हाला यशाच्या नियमानुसार यशाकडे नेतील. या पुस्तकातील भाग 13 सहकार्य. यशाचा कायदा सहकार्य आणि टीमवर्कच्या महत्त्वावर भर देतो, कारण ते लोभ आणि मत्सर यासारख्या नकारात्मक भावनांना दूर करते. हे व्यक्तींना त्यांचे प्रयत्न इतरांसोबत कसे समन्वयित करावे आणि त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी
त्यांचे सामूहिक ज्ञान कसे वापरावे हे शिकवते. एक यशस्वी संघ तयार करण्यासाठी एखाद्याने समविचारी व्यक्तींचा एक मास्टरमाइंड गट स्थापन केला पाहिजे. ते प्रेरित, चिकाटी आणि यशासाठी भुकेले आहेत. संघाला त्यांच्या पाठिंब्याच्या बदल्यात कोणते मूल्य देऊ शकते हे निश्चित करणे आवश्यक आहे. यशासाठी वचनबद्ध नसलेल्यांना मागे टाकून एखाद्याने त्याच्या कार्यसंघ सदस्यांची देखील काळजीपूर्वक निवड केली पाहिजे. सर्वोत्कृष्ट पद्धतीच्या सहकार्याने आणि सामायिकरणाद्वारे संघ त्यांच्या कृतीचे समन्वय साधू शकतो आणि एकमेकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करू शकतो. या देवाणघेवाणीमुळे प्रेरणा वाढू शकते आणि शेवटी यश मिळते. या पुस्तकातील भाग 14 अयशस्वी. यशाचा कायदा अपयशातून नफा मिळवण्याचे महत्त्व अधोरेखित करतो, कारण तो व्यक्तींना चुका आणि अपयशांना प्रगती आणि यशाच्या संधीमध्ये कसे बदलायचे हे शिकवतो. हे यावर जोर देते की बहुतेक अपयश हे केवळ तात्पुरते अडथळे असतात आणि मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याने व्यक्तींना कोणती तंत्रे कार्य करतात आणि कोणती नाही हे शिकण्यास मदत होते. यशस्वी होण्यासाठी एखाद्याने कोणती गोष्ट काम करत नाही ते वेगळे करणे शिकले पाहिजे. चाचणी आणि त्रुटींद्वारे त्यांची धोरणे परिष्कृत करणे सुरू ठेवणे आवश्यक आहे. सुरुवातीला अयशस्वी होणे हा प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे, परंतु त्या चुकांमधून शिकणे आणि पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या कृती करणे आवश्यक आहे. कोणीही परिपूर्ण नसतो आणि चुका करणे ही रोजची शिकण्याची प्रक्रिया आहे. अपयशातून हुशार आणि अधिक सहजपणे परत जाणे आणि यशाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी त्याचा वापर करणे आवश्यक आहे. यशाचा नियम व्यक्तींना अपयश स्वीकारण्यास शिकवतो आणि त्यातून त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी शिकवतो. या पुस्तकातील भाग 15 सहिष्णुता. यशाचा कायदा सहिष्णुतेच्या महत्त्वावर भर देतो, ज्यामुळे व्यक्तींना पूर्वग्रहांचे हानिकारक परिणाम टाळता येतात. या पूर्वग्रहांमुळे लोक मूर्खपणाच्या युक्तिवादात गुंतू शकतात, त्यांच्या मनात विष घालू शकतात आणि स्वतःला तर्क आणि तपासणीपासून दूर ठेवू शकतात. शेवटी पराभवास कारणीभूत ठरू शकतात. अचूक विचार करण्यासाठी सहिष्णुता आवश्यक आहे. असहिष्णुता शिकण्यात अडथळा आणू शकते आणि भेदभावाला कारणीभूत ठरते. जिथे मित्र असावे तिथे शत्रू निर्माण होतात आणि संधी नष्ट करतात, ज्यामुळे शंका, अविश्वास आणि पूर्वग्रह देखील होऊ शकतात. सहिष्णुता जोपासणे, अज्ञान टाळणे आणि लोक, संस्कृती, धर्म आणि जीवनशैली यांच्यातील प्रचंड फरक स्वीकारणे आवश्यक आहे. द्वेष आणि धर्मांधतेचे विषारी प्रभाव टाळले पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आहे हे स्वीकारले पाहिजे. असे केल्याने जीवन अधिक आनंददायी आणि परिपूर्ण होऊ शकते. या पुस्तकातील भाग 16 सुवर्ण नियम. यशाचा कायदा सुवर्ण नियमाचे पालन करण्याचे मूल्य शिकवतो. मानवी आचरणाचा एक सार्वत्रिक नियम जो व्यक्तींना कोणत्याही व्यक्ती किंवा गटाशी त्वरित सामंजस्यपूर्ण सहकार्य प्राप्त करण्यास मदत करू शकतो. दुर्दैवाने बरेच लोक हा कायदा समजून घेण्यात अपयशी ठरतात, त्यांच्या यशात अडथळा आणतात. यशाचा कायदा 15 कायद्यांची रूपरेषा देतो, ज्यामध्ये व्यक्ती वैयक्तिक शक्ती विकसित करण्यासाठी आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 15 ते 30 आठवड्यांच्या आत प्रभुत्व मिळवू शकतात. हे कायदे व्यक्तींना त्यांच्या भूतकाळातील आणि भविष्यातील ज्ञानाचे रूपांतर शक्तीमध्ये करण्यासाठी, संघटित करण्यात आणि त्याचा वापर करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. सुवर्ण नियमाचा सराव करून आणि या 15 कायद्यांवर प्रभुत्व मिळवून व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक शक्तीचा उपयोग करू शकतात आणि त्यांचे ध्येय अधिक प्रभावीपणे साध्य करू शकतात. यशाच्या कायद्यासाठी हे कायदे समजून घेणे आणि लागू करणे आवश्यक आहे आणि यामुळे प्रचंड यश आणि पूर्तता होऊ शकते. या पुस्तकात नेमके काय सांगितले आहे हे आपण थोडक्यात पाहू. आपण अनेकदा ऐकतो की ज्ञान ही शक्ती आहे आणि आपल्याला यशस्वी होण्यास मदत करू शकते. तथापि आपल्या भूतकाळातील अनुभव आणि दैनंदिन परस्पर संवादातून आपल्याला जे माहीत आहे त्यावर अवलंबून राहणे पुरेसे नाही. त्याऐवजी आपण चाचणी आणि त्रुटीची कल्पना स्वीकारली पाहिजे आणि आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी जोखीम घेण्यास तयार असले पाहिजे. असे केल्याने आपल्या प्रगतीचा वेग वाढू शकतो आणि आपल्या यशाच्या शक्यता वाढू शकतात. आपले मन स्थिर होण्याची प्रवृत्ती असते आणि ती आपल्याला आपले पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून रोखते. परंतु आपण जुळवून घेण्यायोग्य आणि नवीन कल्पनांसाठी खुले होऊन या पॅटर्न पासून मुक्त होऊ शकतो. शिकत राहणे आणि जीवनात बदल घडवून आणणाऱ्या विविध पद्धतींबद्दल ग्रहणशील राहणे आवश्यक आहे. याबरोबरच लेखक नेपोलियन हिल लिखित
लॉ ऑफ सक्सेस या पुस्तकाचे मराठीत सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल आणि ते पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायची इच्छा असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या पुस्तकाची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. चला तर मग भेटूया एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.